नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण एकादशी व्रताचे महात्म्य, हे व्रत कसे करावे, कशा प्रकारे त्याचे पालन करावे, त्याची फलश्रुती काय आहे, या संबंधी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच स्मार्त आणि भागवत एकादशी यांविषयीचीही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. एकादशी हे एकच व्रत असे आहे की जे नेहमीप्रमाणे संकल्प वगैरे करून विधीपूर्वक घेण्याची आवश्यकता नसते, कारण हे व्रत जन्मताच लागू होते. ते आमरण घडणे इष्ट आहे. एकादशी व्रत हे अन्य व्रतास पायाभूत असल्यामुळे किमान पात्रता प्राप्त करून घेण्याची इच्छा असणाऱ्याने एकादशी व्रत केलेच पाहिजे. एकादशी न करता अन्य व्रते केल्यास ते फलित होण्यास विलंब लागतो. विशेषतः 16 सोमवार, संकष्टी चतुर्थी, प्रदोष, शिवरात्री, अष्टमी, वटसावित्री इत्यादी अनेक व्रते शीघ्र फलदायी होण्याची इच्छा असणाऱ्याने एकादशी व्रत अवश्य करावे. एकादशीला एवढे महत्त्व प्राप्त होण्याचे कारण असे की त्या तिथीला सर्व प्राणीमात्रांची गती ऊर्ध्व दिशेने झेपावते. अशावेळी अल्पाहार केल्यास अंगी पारमार्थिक उत्क्रांती होण्याची पात्रता येऊन सत्यसंकल्प पूर्ण होण्यास सहाय्य होते. एकादशीस निराहार करून केवळ पाणी आणि सुट्ट साखर खावी, हा उत्तम पक्ष. या दिवशी पोटातील सर्व अवयवांना विश्रांती मिळाल्यामुळे ते अधिक कार्यक्षम होतात. संपूर्ण निराहार राहणे शक्य नसल्यास अल्प हविष्यान्न खावे, हा मध्यम पक्ष. आणि तेही अशक्य झाल्यास किमान गव्हासारखे एक धान्य खाऊन एकादशी करावी. मासातील दोन्ही एकादशी कराव्यात असे शास्त्र सांगते, परंतु गृहस्थ धर्माचे पालन करणाऱ्यांनी किमान शुक्ल एकादशी अवश्य करावी. एकादशी व्रताची सांगता उद्यापनाने होते, परंतु तसे करूनही एकादशीला उपवास अवश्य करावा. एकादशी व्रत करताना हविष्यान्न तसेच फलाहारासमवेत ब्रह्मचर्य पालन, देवपूजा, हरिहरास तुळशी आणि बिल्वपत्र अर्पण, सत्य भाषण, परनिंदा त्याग, दान या गोष्टी अवश्य कराव्यात. या योगे एकादशी व्रताचे फळ मिळण्यास सहाय्य होते. एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री उपवास करून स्त्री स्पर्श वर्ज्य करावा. उपवास शक्यच नसेल तर रात्रीच्या पहिल्या प्रहरापूर्वी अल्पाहार करावा. आता आपण पाहूया एकादशीचे व्रत कसे करावे. एकादशी व्रताला अधिक मासापासून आरंभ करू नये. गुरु शुक्राचा उदय आहे असे पाहून चैत्र, वैशाख, माघ किंवा मार्गशीर्ष या मासांपासून आरंभ करावा. चातुर्मास एकादशी आषाढ शुक्ल एकादशीपासून प्रारंभ करून शुक्ल एकादशी समाप्त करावी. नेहमी श्रद्धा भक्तियुक्त राहून सदाचारपूर्वक व्रताचार करावा. व्रताच्या 3 दिवसात दशमी, एकादशी, द्वादशी कांशाचे भांडे, मसूर, चणे, असत्य भाषण, शाख, मध, तैल, मैथून, नृत्य, क्रीडा आणि अति जलपान करू नये. व्रताच्या दिवशी म्हणजे दशमीला आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला केवळ एक वेळ हविष्यान्न म्हणजे जव, गहू, मूग, सैंधव, काळी मिरची, साखर आणि गाईचे दूध सेवन करावे. दशमीच्या दिवशी रात्री एकादशी व्रताचे स्मरण ठेवावे. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानादी कर्मे उरकून मम कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक, पातकोपातक, दुरित क्षयपूर्वक, श्रुती स्मृती पूर्णोक्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीती कामनया एकादशी व्रतमह करिष्ये. म्हणजे माझे कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक पातके, उपपातके आणि दुरित कर्मे नष्ट होण्यासाठी श्रुती, स्मृती आणि पुराणे यात सांगितलेले फळ प्राप्त होण्यासाठी आणि परमेश्वराची कृपा प्राप्त होण्यासाठी मी एकादशी व्रत करतो, असा संकल्प करून जितेंद्रिय होऊन श्रद्धा भक्तियुक्त मनाने आणि यथाविधी देवतेचे पूजन करावे. गंध, पुष्प, धूप, नैवेद्य दाखवून पूजा करावी.
आणि एकादशा निराहार स्थितवैद्य परिहरी भोक्षमी पुंडरीकाक्ष शरणमे भवाच्युता. याचा अर्थ, हे कमलनयन भगवान अच्युता, मी एकादशीच्या दिवशी निराहार राहून द्वादशीला अन्नप्राशन करतो. मी तुला शरण आलो आहे. हा मंत्र म्हणावा. एकादशीच्या दिवशी भोजन करू नये. इंद्रिय निग्रह करावा. विष्णुमूर्ती समोर भूमीवर बसून भजने, गीत गायन करावे. तसेच नृत्य, संगीत इत्यादी कार्यक्रम करून जागरण करावे किंवा पुराणात वर्णिलेल्या विष्णू गाथेचे श्रवण करावे. द्वादशीस स्नान करून विष्णुमूर्तीस दुग्ध स्नान घालून पुढील प्रार्थना म्हणावी. अज्ञात तिमिर सांध्य व्रते नानेन केशव प्रसिद्ध सुमुखो भूत्ता ज्ञानदृष्टीप्रदो भव. याचा अर्थ, हे केशवा, अज्ञानरूपी अंधारात अंध झालेल्या माझ्यावर या व्रताने प्रसन्न होऊन मला ज्ञानदृष्टी प्रदान कर, असे म्हणून मग आरती करावी. तदनंतर जप, हवन, स्तोत्रपठण तसेच सुरस गायन, वादन, नृत्य इत्यादी कार्यक्रम करून प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. अशा तऱ्हेने दिवसाचा वेळ भगवत चिंतनात आणि सेवेत घालवावा आणि रात्री कथा श्रवण, स्तोत्र पठण, भजन इत्यादी कार्यक्रम करून जागर करावे. यानंतर ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा देऊन निरोप द्यावा. नंतर आन्निक पंचयज्ञ करावे. व्रताने शरीर आणि मन यांनी पवित्र असावे. मनावर नियंत्रण ठेवावे. एकादशीचे व्रत वयाच्या 80व्या वर्षापर्यंत करणे आवश्यक असते. तथापि दुर्बलतेमुळे तसे करणे शक्य नसेल तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी. आता आपण जाणून घेऊया एकादशीचे फळ काय मिळते. सर्व धर्मांचे अंतिम उद्दिष्ट चंचल मन स्थिर करणे हे आहे. मन संयमी बनल्यावर सर्व इंद्रिये आपोआप स्वतःच्या अधीन राहते. पद्मपुराणात एकादशीच्या उपवासाचे फळ पुढील प्रमाणे सांगितले आहे. अश्वमेध सहस्राणि राजसूय शतानि च एकादश पवासस्य कला नाहरति षोडशी. म्हणजे सहस्रो अश्वमेध आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या 16व्या कला इतकेही महत्त्व नाही. स्वर्ग मोक्ष प्रदाहेशा शरीर योग्य दायिनी. म्हणजे एकादशी ही स्वर्ग, मोक्ष आणि आरोग्यदायिनी आहे. न चापी वैष्णवशेत्य तुल्य हरिदिनेन तू यमुना चंद्रभागा तू हरिदिनेन तू. म्हणजे एकादशीचे व्रत चांगली पत्नी आणि पुत्र देणारे आहे. काशी, गंगा, गया, पुष्कर, वैष्णव क्षेत्र, यमुना आणि चंद्रभागा यापैकी कुणासही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. अनायासेन येनात्र प्राप्त हे वैष्णव पद्म. एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास वैष्णवपद सहस्त्रपाद प्राप्त होते. एकादशीच्या नावाच्या श्रवणाने यमदूतही शंकित होतात. सर्व व्रतात श्रेष्ठ शुभ एकादशी दिवशी उपवास करून विष्णूला प्रसन्न करण्यासाठी रात्रभर जागरण करावे. त्यासाठी त्याचे मंदिर सुशोभित करावे. तुलसी दलाने श्रीहरीची पूजा केल्याने शेकडो यज्ञांचे फळ मिळते. ब्रह्मदेवाने कुबेराला एकादशी दिली. एकादशीला जो संयमित राहतो, शुद्धाचरण करतो आणि न शिजवलेले अन्न खातो, त्यावर कुबेर प्रसन्न होऊन त्याला सर्व काही देतो. गरुड पुराणात असे सांगितले आहे की एका पारड्यात संपूर्ण पृथ्वीचे दान आणि दुसऱ्या पारड्यात एकादशी असता तुलनेने एकादशी महापुण्यवान आणि श्रेष्ठ ठरते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.